मैत्रिणींनो, तुम्हाला कधी असं होतं का की सगळं आपलं छान व्यवस्थित चालू आहे, पण मधनच आपला कॉन्फिडन्स एकदम डिप होतो, शून्यावर येतो आपला आत्मविश्वास आणि आपल्याला विचारांचा काहूर पण होतो, खूप सारे विचार येतात आणि छोटे छोटे निर्णय सुद्धा आपण घेऊ शकत नाही आणि डिसिजन मेकिंग करताना आपले हातपाय थरथरतात. असं जर का तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला अशा काही मोटिवेशन टिप्स नाही बरं का, प्रॅक्टिकल सायकोलॉजी टिप्स देणार आहे, ज्यांनी तुमचा माइंडसेट इन्स्टंटली म्हणजे पटकन अपग्रेड होईल आणि तुम्ही आयुष्यात कॉन्फिडेंट आणि स्टेबल राहू शकाल. सो आजचा व्हिडिओ चालू करूया. सर्वात पहिली टिप म्हणजे कॉन्फिडन्स तेव्हाच वाढू शकतो जेव्हा आपल्याला सेल्फ अवेअरनेस आहे, आपण स्वतःला अगदी पुरेपूर ओळखतो. बरेचदा असं होतं की आपण स्वतःला ओळखू शकत नाही. आता कॉर्पोरेट्समध्ये किंवा पर्सनल कोचिंगमध्ये माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांचा मी स्वॉट ॲनालिसिस करते, त्यांनाच करायला सांगते आणि मग मी माझे इनपुट्स देते. आता स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय? स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आता स्ट्रेंथ म्हणजे काय? प्रत्येक माणसाचं काहीतरी एक प्लस पॉइंट असतो की मी हे चांगलं करू शकते. मग आपला स्ट्रेंथ काय आहे? की माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, मी स्वयंपाक छान करू शकते, मी मल्टीटास्किंग चांगलं करू शकते, मी नातेसंबंध चांगले ठेवू शकते. सो हे एका पर्सनॅलिटीचे, व्यक्तिमत्वाचे स्ट्रेंथ्स आहेत. असे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण लिहून काढायच्या. दुसऱ्या गोष्टी म्हणजे वीकनेसेस. जसं आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टी माहिती असतात तसंच त्या आपले वीकनेसेस काय आहेत, आपल्यामधले काही दोष असतील तर त्याची सुद्धा स्वतःला जाणीव होणं महत्वाचं आहे. की बाबा मला राग खूप येतो, मी आळशीच आहे, किंवा मला खूप वेळ काम करायला आवडत नाही, किंवा अमुक एक स्टेजवर जाऊन बोलायला मला भीती वाटते, मला चार चौघात मिक्स होता येत नाही. हे काय झालं तर हे वीकनेसेस आहेत आणि वीकनेसेस प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपण त्याच्यावर वर्क करू शकतो, त्याच्यावर काम करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. सुधारण्यासाठी काय काय संधी आहे, की मी काय करू शकते. बरं ठीक आहे, मला हे असं प्रॉब्लेम आहे कम्युनिकेशनचा, तर मी ते शिकू शकते. मग छोट्या छोट्या आमच्या काहीतरी गेट टुगेदर होतात, त्यात मी काहीतरी बोलू शकते. सो एक उदाहरण देते की अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत जेणेकरून मी स्वतःला चांगल्यापैकी प्रस्तुत करू शकते, कॉन्फिडन्स वाढवू शकते. सो ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्या रुटीन मध्ये, आपल्या सोशल नेटवर्क मध्ये कुठे कुठे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे थ्रेट्स. थ्रेट्स म्हणजे काय? आता या संदर्भात म्हणजे प्रत्येक ह्याच्यात थ्रेट्स वेगळे वेगळे. जसं काही माझ्याकडे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह येतात ज्यांना कम्युनिकेशन मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. समजा त्यांना कम्युनिकेशन स्किलवर कामच त्यांनी नाही केलं तर काय होईल? ते उठून दिसत नाहीत ऑफिसमध्ये, त्यांच्याकडे खूप छान आयडियाज असतात पण ते प्रेझेंट करता येत नाही कारण बोलायची भीती वाटते. सो ह्याच्यामुळे काय होतं तर त्यांची जी आयडिया आहे ती तर लोकांपर्यंत पोहोचतच नाही, पण त्यांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ होत नाही, त्यांना प्रमोशन्स मिळत नाही. सो कम्युनिकेशन स्किल्सवर जर का आपण काम नाही केलं तर आपल्याला हा थ्रेट आहे की आपल्याला प्रमोशन मिळणार नाही, करिअर ग्रोथ होणार नाही, लोकांना आपल्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. सो दीज आर द पॉसिबल थ्रेट्स. म्हणजे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मी तुम्हाला सांगते. सो अशा प्रकारचा स्वॉट ॲनालिसिस स्वतःचा तयार करा. स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. सो ह्याच्यामुळे काय होतं, एक क्लिअर पिक्चर आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या समोर येतं आणि आपल्या माइंडला क्लॅरिटी येते. आता जर का तुम्हाला अजून स्टेबल राहायचं असेल तर सर्वात महत्वाची टिप आहे की रुटीन डेव्हलप करा. मग तुम्ही गृहिणी असू दे, वर्किंग विमेन असू दे किंवा स्टुडंट असू देत, कोणी पण असू दे, तुम्हाला एक रुटीन मध्ये स्वतःला शिस्तबद्ध पद्धतीने टाकताच आलं पाहिजे. मी किती वाजता उठणार, किती वेळ मी काम करणार, किती वाजता मी झोपणार, ओके, कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर हे रुटीन असणं खूप महत्वाचं आहे. रुटीनमुळे ना काय होतं, डिसिप्लिन लागते मनाला पण आणि शरीराला पण. सो आपला कॉन्फिडन्स तेव्हाच वाढतो जेव्हा सातत्याने आपण एखादी गोष्ट करतो. आता बघा बरं, समजा आपण कार शिकलो चालवायला आणि आपण रुटीन मध्ये कार चालवली नाही की रोज बाबा मी एक चक्कर मारून येते, तर आपला कॉन्फिडन्स गाडी चालवायचा कमी होतो. सो रुटीन मध्ये
एक 15 मिनिटाचा वेळ कार ड्रायव्हिंगसाठी ठेवला, मी एक उदाहरण सांगते. सो त्याच्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला मदत होते आणि मनातली जी भीती आहे ज्याच्यामुळे स्टेबिलिटी येत नाही ती सुद्धा कमी होते. सो रुटीन लवर होणं फार गरजेचं आहे. कॉन्फिडन्स ज्या लोकांमध्ये किंवा आत्मविश्वास ज्या लोकांमध्ये कमी असतो त्यांना मोठे मोठे निर्णय घ्यायला भीती वाटते आणि ते साहजिकच आहे. मग यासाठी काय करायचं तर डिसिजन ट्रेनिंग. छोटे छोटे निर्णय घ्यायला लागा. आज कोणची साडी नेसणार, आज कोणची भाजी आपण करणार, आज कुठली महत्वाची गोष्ट आहे जी मला ज्याच्यावर काम करायचं आहे, आणि जे जे तुम्ही डिसिजन्स घेतायत ते जस्ट एक बुलेट पॉइंट मध्ये लिहून ठेवा की मी हा निर्णय घेतला, मी हा निर्णय घेतला. चूक बरोबर नको विचार करायला, पण डिसिजन ट्रेनिंग ह्यालाच म्हणतात की रोज कमीत कमी 8 ते 10 छोटे छोटे निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. मग जेव्हा तुम्ही असं डिसिजन ट्रेनिंग करता त्यावेळेस जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुमचं माइंड बरोबर चांगलं वाईट असं व्यवस्थित ॲनालाइज करून निर्णयाला पोचू शकतं आणि ह्यातनं तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. सर्वात जास्ती या जगात आपण कोणाशी बोलतो तर स्वतःशी. कंटिन्युअस माइंड चॅटर चक 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 चालूच असतं. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. त्यातून जर का आपण स्वतःशी चांगलं बोललो, सकारात्मक बोललो, म्हणजे बरेचदा असं होतं की आपण नेगेटिव्ह टॉक स्वतःशी करतो. मी चांगली दिसत नाही, मी जाडच झाले, माझे केसच पांढरे झाले, मला या गोष्टी जमतच नाही, सगळेजण मला असंच बोलतात. अशा पद्धतीने जेव्हा आपण नेगेटिव्ह सेल्फ टॉक करत असतो ना त्याचा आत्मविश्वासाला खूप जोरदार धक्का बसतो. हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही माइंडफुल राहाल, जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या पद्धतीचं म्हणजे आपल्या बोलण्याची दिशा सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, हे जर का तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा कॉन्फिडन्स का कमी होतोय. जर का तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःशी जो संवाद होत असतो आतल्या आत तो सकारात्मक असायला पाहिजे. हो बाबा, हे करू शकते मी, ह्या गोष्टी मला आता जमत नाहीये पण मी प्रयत्न करते, मला कॅमेऱ्यासमोर बोलायची भीती वाटते पण मी करेन, रोज 5 मिनिटं मी कॅमेऱ्यासमोर बोलेन. सो त्यातनं हळूहळू माझी भीती कमी होईल. सगळेच काय परफेक्ट असू नाही शकत, मी पण परफेक्ट नाहीये पण मी प्रयत्न करते आणि प्रयत्न केल्यामुळे एक्सलन्स डेव्हलप होतो. सो ह्या पद्धतीने सकारात्मक नोटनी स्वतःला ॲश्युरन्स देणं हे फार महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्याच्याबद्दल पण मी काही डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. कॉन्फिडंट दिसणं हे कॉन्फिडन्स वाढवण्याचं पहिलं पाऊल आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे बॉडी लँग्वेज. तुम्ही कसे वागता, कसे बोलता, स्वतः कसे उभे राहता, तुमचं आय कॉन्टॅक्ट कसं आहे, तुमचं पॉस्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं लोकांना कळतं की तुम्ही कॉन्फिडंट आहात की नाही. म्हणजे इंटरव्ह्यू पॅनलमध्ये जे लोक बसतात ना, तुम्ही ज्या मोमेंटला, मी मला वाटतं हे पहिले सांगितलेलं आहे की ज्या मोमेंटला कॅन्डिडेट खोलीमध्ये आत शिरतो इंटरव्ह्यू रूमच्या, त्याच्या 1 मिनिटातच लोकांना कळतं की ह्याची कॉन्फिडन्स लेवल किती आहे, कारण त्यांना त्याचा अभ्यास असतो. तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही कसे चालता, तुम्ही कसे बोलता, तुमचे हँड जेस्चर्स कसे आहेत, या सगळ्यावरनं तुमचा कॉन्फिडन्स ठरतो. सो बॉडी लँग्वेजचं ट्रेनिंग किंवा साध्या साध्या बॉडी लँग्वेज ट्रिप्स, जसं बसताना सरळ बसायचं, खांदे सरळ असायला पाहिजे, आय कॉन्टॅक्ट चांगला असायला पाहिजे. समजा तुम्ही पब्लिक स्पीकिंग करता आहात तर तिन्ही दिशेला तुमची नजर गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सो बॉडी लँग्वेजवर काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बॉडी लँग्वेज तुमची कॉन्फिडंट असेल ना तर तुम्ही कॉन्फिडंट फीलच करणार आहात, ते आतून येईल तो कॉन्फिडन्स. पण ह्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. बॉडी लँग्वेज टिप्स वगैरे पण खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये दिलेत किंवा काही स्पेशल इतरांचे पण व्हिडिओज यूट्यूबवर असतील तर ते तुम्ही बघू शकता. बरेचदा मी बघते ना, जेव्हा मी ट्रेनिंग्स घेत असते, सेशन्स घेत असते, तेव्हा आम्ही कॅन्डिडेट्सना बोलायला सांगतो. सर, जेव्हा माईक हातात येतो ना, अक्षरशः लोकांचे हात असे थरथरतात, कारण तो जो नर्वसनेस आहे, स्वतःमधला आत्मविश्वास जो कमी आहे, तो सगळ्या बॉडी लँग्वेजमधनं रिफ्लेक्ट होतं. मग त्यातनं त्यांना ते समजून सांगायला लागतं आणि हे ओव्हरकम करतात. खूप छान पद्धतीने लोक शिकतात जर का शिकवणारा चांगला असेल तर. सो बॉडी लँग्वेज
लँग्वेजवर मास्टरी जर का केली तर तुमचा जो नर्वसनेस आहे तो कमी करण्यासाठी हे खूप उपयोगाचं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट दिसू शकता आणि फील सुद्धा करू शकता. 6वी टिप म्हणजे फेलियर्स. अपयशाला आपला मित्र बनवा. काय असतं सक्सेस आणि फेलियर हे सगळे आपल्या मनाच्या धारणा असतात असं मला वाटतं. आपण रोज काही ना काहीतरी शिकत असतो, कधीतरी चुकतो. म्हणजे मी तर तुम्हाला सांगते फेलियर्स आणि सक्सेस ना यूट्यूबर्सना तर खूप छान माहिती असतं. रोज काहीतरी उतार चढाव होतो. एवढी मेहनत करतो, एखादा व्हिडिओ चालतो, एखादा आपटतो, एखाद्यावर ट्रोलिंग होतं. सो ह्याचं ना सवय करून घ्यायची. म्हणजे मी एक उदाहरण देते की फेलियर्स आणि सक्सेस हे काय असतं तर हे आपल्या माइंडचा एक भाग असतो. आपल्याला आपण त्याच्याकडे कसं बघतो. समजा काहीतरी चूक झाली, अपयश आलं तर ओके ठीक आहे, हे चुकलं ना माझं, अजून सुधारणा करूया, अजून काहीतरी त्याच्यात बदल करूया, अजून शिकून घेऊया जे येत नाहीये. सो जो स्टेबल व्यक्ती असतो ना त्याला कधीच फेलियरची भीती वाटत नाही. फेलियर म्हणजे फीडबॅक. अच्छा असं झालं का, म्हणजे मग ह्या गोष्टी चुकल्या, मग हे आपण चांगलं करूया. सो त्याच्यातनं ना नर्वस व्हायचं नाही किंवा त्यातनं खचून न जाता त्यातनं जर का आपण ग्रोथ माइंडसेट ठेवला, शिकायची वृत्ती ठेवली, एक्सलन्सच्या दिशेने आपण जर का चालत गेलो की नो वी हॅव टू कीप ऑन इम्प्रूव्हिंग स्टेप बाय स्टेप, डे बाय डे, असं जर का आपण वृत्ती ठेवली तर आपल्याला फेलियर्सची भीती वाटणार नाही. आणि जेव्हा भीती वाटणार नाही तेव्हा तुम्ही स्टेबल राहाल आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. आता ह्या बाबतीत मी एक छान उदाहरण देते. खूप जणींचं मी बघितलंय बरं का. घरात एखादा पदार्थ चुकला किंवा कोणीतरी म्हटलं की ह्या पदार्थात काहीतरी झालंय तर ना लगेच आपण नर्वस होतो, आपल्याला वाईट वाटतं. कारण ठीक आहे आपण मेहनत घेतली असते, आपण प्रेमाने केलं असतं, पण थोड्या वेळाने जर का आपण स्वतःला अपग्रेड करण्याच्या स्थितीत असू तर आपण काय म्हणतो, ठीक आहे आता चूक झाली, पुढच्या वेळेस मी अजून चांगला करेन किंवा अजून काहीतरी कोणाकडनं तरी टिप्स घेऊन चांगला कसा करता येईल ते बघील. समजा ऑफिसमध्ये कुठलं तरी प्रेझेंटेशन आहे आणि ते प्रेझेंटेशनच्या वेळेस एखादा मुद्दा तुम्हाला आला नाही, लोक तुमच्यावर हसली तर आपल्याला वाईट वाटतं. व्हेरी नॉर्मल, खूप साहजिक आहे. पण मग ह्याचा अर्थ असा आहे का की मी कधीच प्रेझेंटेशनला उभी राहणार नाही? तर अजिबात नाही. नेक्स्ट टाइम मी जास्ती तयारी करेल, मी जास्ती माझा अभ्यास वाढवेल, माझं कम्युनिकेशन कसं चांगलं होईल आणि मुद्देसूद कसं बोलता येईल ह्याच्याकडे मी लक्ष देईल. सो हा जो माइंडसेट आहे ना, हा माइंडसेट जर का असा असेल तर मग फेलियरची भीती वाटत नाही. 7वी महत्वाची टिप म्हणजे सोशल सर्कल. तुम्ही कोणत्या वर्तुळात राहताय हे खूप महत्वाचं आहे. तुमचे जे ज्याला आपण म्हणतो ना संगती, ही फार महत्वाची असते. जर का तुम्ही पॉझिटिव्ह ग्रोथ माइंडेड असलेल्या लोकांसोबत राहिलात तर मला असं वाटतं की तुमच्या विचारांना खूप चांगली दिशा मिळते आणि तुमचा आत्मविश्वास खचत नाही. मी खास करून महिलांना सांगते, जेव्हा आपण अशा व्यक्तींसोबत राहतो की ज्या नकारात्मक आहेत, ज्या गॉसिपिंग करतात, हा महिलांसाठी माझा अगदी कटाक्षाने सांगण्याचा मुद्दा आहे की आपल्याला वाटतं आपण सहज ह्या शेजाऱ्यांची बोलतो, काहीतरी गप्पा मारतो, पण त्यातनं जर का नकारात्मकता निर्माण होत असेल तर मला असं वाटतं या अशा प्रकारच्या सोशल सर्कलमध्ये आपण नाही वावरलं पाहिजे. कारण त्यातनं आपला कॉन्फिडन्स कमी होतो. पटकन बऱ्याचशा बायकांना सवय असते, पटकन काहीतरी टोचून बोलून देतात किंवा फटकळ असतात किंवा आपल्याला वाटत असतं आपण छान दिसतोय पण ते काहीतरी त्यातनं नुक्स काढतात किंवा दोष काढतात. सो किंवा आपल्याला डिस्करेज करतात. म्हणजे स्त्रियांबद्दलच नाही, मी एरवी पण जनरलाइज असं सांगते की अशी पण काही लोक असतात जी नेगेटिव्ह आहेत आणि ना त्यांना आयुष्यात दुसरं काही करायचंच नसतं. मीन्स दिवसभर घरगुती गप्पा, दिवसभर घरगुती राजकारण, ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं. मी तर म्हणते महिलांनो, तुम्ही बिलकुल या घरगुती राजकारणात पडू नका. तुम्हाला जर का कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तुमची पर्सनॅलिटी चांगली करायची आहे, स्टेबल राहायचं आहे, एक व्यक्तिमत्व असं प्रसन्न आणि छान करायचं असेल ना तर ग्रोथ माइंडसेटच्या लोकांमध्ये राहा. चांगले चांगले व्हिडिओज ऐका, चांगल्या लोकांची भेटा, लिखाण करा. सो सगळीकडनं चांगलं जेव्हा होईल ना तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडेल. मी पर्सनली स्वतः म्हणजे आता मी कौतुक म्हणून अजिबात नाही करत आहे, पण मी बघते ना काही माझ्या ग्रुपमधल्या मैत्रिणी आहेत आणि आमचा असा पूर्वी ग्रुप होता, तर दिवसभर असंच गॉसिपिंग करायचं, फक्त शॉपिंग बद्दल बोलायचं, काहीतरी नवऱ्याबद्दल बोलायचं,
रोज काहीतरी म्हणजे नेगेटिव्हच बोलत राहायचं, सारखं सतत आयुष्याबद्दल तक्रार करायची. आज 6-7 वर्ष मी स्वतःवर काम करते, किंबहुना जास्तीच. आज मी ज्या स्थितीला आहे आणि त्या ज्या स्थितीला आहे ह्याच्यात खूप फरक आहे. आज मी जास्ती सकारात्मक आहे, आनंदी आहे. मी स्वतःचं एक व्यक्तिमत्व डेव्हलप करू शकले, लोकांना मदत करते, लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतो. सो आपण असं राईज व्हायला पाहिजे, आपण असं खाली नाही जायला पाहिजे. सो त्यासाठी आपण कोणासोबत राहतोय किंवा कुठल्या सोशल सर्कलमध्ये राहतोय हे खूप महत्वाचं आहे. सो सोशल सर्कलवर खूप जास्ती माइंडफुल राहा आणि चांगल्या लोकांमध्ये राहा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. छोटे छोटे शॉर्ट्स मी रोज अपलोड करते, एकदम रॉ कॉन्टेंट आहे. जसं मी ऑफ कॅमेरा असते, रॅदर घरी मी कशी असते, मी काय बनवते, काय पदार्थ आहे, तर हे सगळेच त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. तर शॉर्ट्स सुद्धा नक्की बघा. सो लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड आणि स्वतःवर विश्वास ठेवा. नमस्कार.